दरम्यान या शपथविधीला रवाना होण्याआधी सुनेत्रा पवारांनी कुटुंबातल्या कुणाशीही संवाद न साधताच बारामतीत सोडलंय। सुनेत्रा पवारांच्या संभाव्य नेता निवडीतही शरद पवारांना दूर ठेवल्याची चर्चा आहे। यावर शरद पवारांना विचारले असता त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया। साहेब, आज शपथविधी होत आहे। शपथविधीला पवार कुटुंबियांपैकी कोण कोण असणार? साहेब, आपण उपस्थित राहणार अशी बातमी आहे। आपण जाणार नाही व्हायचीच नाही, आधी आहे का हे व्हायचं। तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाच्या चर्चांवर शरद पवारांनी मोठं भाष्य केलंय। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा निर्णय 12 तारखेलाच जाहीर होणार होता असा गौप्यस्फोट शरद पवारांनी केलाय। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात अशी अजितदादांची इच्छा होती आणि आमचीही इच्छा होती असं मोठं वक्तव्य शरद पवारांनी केलंय। दोन्ही पक्षात सुसंवाद राहावा यासाठी सकारात्मक चर्चा सुरू होती असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलंय। आणि अजितदादांच्या पक्षाने एकत्र काम करण्याची प्रक्रिया सुरू करावी यासाठी एक होत होता। मीटिंग झाली आणि निर्णय आत्ता जाहीर करायचा होता 12 तारखेला आणि ही तारीख अजितची दिलेली होती। पण दुसऱ्याला हा अपघात याच्यामध्ये जे काही चालू होतं म्हणजे माझ्या कानावर होतं त्या सगळ्या चर्चेत मी नव्हतो। पण अजितदादा, जयंत पाटील, शशिकांत शिंदे असे आमचे काही सहकारी याच्यात सतत होते आणि ते या सगळ्यांना एकत्रित करण्याच्या प्रक्रियेचा दर येऊन पोचले होते। शेवटचा विषय त्याने आम्हाला लोकांना केलं होतं। दरम्यान हा आघात झाला। मग आता दोन्ही राष्ट्रवादी दादांची इच्छा होती ती खुली हवी ही आमची इच्छा आहे। पण आता त्यांची दिसत नाही हे सगळं झालंय त्याच्यावरनं असं काही सांगताच नाही, एकदम सांगते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।